नमस्कार मंडळी, मी अश्विनी वैद्य। आज माझ्या या दोन मैत्रिणी माझ्यासाठी काही सरप्राईज घेऊन आलेल्या आहेत। नमस्कार, मी सुरेखा पाटील। मी मीरा भागवत। मी अश्विनी ताईंनी शिकवलेल्या रेसिपी आज खूप ट्राय केल्या। या वयात त्यांना एवढं कौतुक, एवढं उत्साहाने त्या काम करतात म्हणून मी नंतर त्यांच्या यूट्यूबवरच्या आणि इंस्टाग्रामच्या रेसिपी बनवायचा आपण विकतच केला आणि तो त्या बनवल्या आणि त्या घेऊन आले। मी त्यांना सरप्राईज दिलं। अश्विनीताईंनी दाखवलेले हे पदार्थ शिकून सुरेखाताईंनी हे काही पदार्थ आज इथे मुद्दाम आणले त्यांच्यासाठी। त्यातले हे लाडू आहेत, ही कढीपत्त्याचा भुर्का आहे, पेरूची चटणी आहे, असे दररोज लागणारे पदार्थ। आणि हे एक विशेष आहे म्हणजे गार्लिक चीज बटर। आता यातला लाडू बघूया। लाडू हा पौष्टिक लाडू आहे। लाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रसादच येतो, मग ते मंदिर असेल, उत्सव असेल कुठलाही, नाही तर घर असेल, आपण नैवेद्य म्हणून लाडूचा वापर दररोज करतो। पण हे पौष्टिक लाडू आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहेत असे त्यांनी बनवले। त्यानंतर ही कढीपत्त्याचा हा भुर्का आहे। आपण जेवणामध्ये डावी बाजू हवीच असते प्रत्येकाला, वेगवेगळ्या चटण्या कोशिंबीर आपण करत असतो, पण हा विशेष कढीपत्त्यापासून बनलेला हा भुर्का त्यांनी आज बनवला। तिसरा पदार्थ हा पेरूची चटणी। पेरू तर असेही बाजारात खूप मिळतात, आपण खात असतो, पण त्याची चटणी बनवून जेवणामध्ये त्याचा वापर करायचा हा विशेष कला त्यांनी इथे दाखवली आहे। आणि हे गार्लिक चीज बटर आहे, हे आपण कधीही कशाबरोबरही यूज करू शकतो। आणि हे असे सगळे पदार्थ त्यांनी केलेले आहेत सुरेखाताईंनी, तसे आपण पण इंस्टाग्रामवर फॉलो करून ते करू शकता आणि त्यांना त्याच्याबद्दल कळवू शकता। तर मंडळी, माझ्या मैत्रिणींनी जसं सगळं करून बघितलंय तसंही तुम्ही अगदी नक्की करून बघा। फॉलो करा, शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा। घरचं खाणं याची आरोग्याचं लेणं।